जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच टिक्कर मराठीवर। तर आजचा आपला जिल्हा आहे अमरावती शहर पोलीस शिपाई भरती। हा जो काही पेपर 2022 चा झाला होता 2024 ला, तर त्याच्यामधले आपले मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। प्रश्न कुठल्या टॉपिकवर आले होते, कसे प्रश्न आले होते, कुठला प्रश्न सोपा होता, कुठला प्रश्न मुलांच्या हिशोबाने अवघड होता आणि कुठल्या प्रश्नांमध्ये मुलं कन्फ्यूज होऊन उत्तर चुकवलेलं होतं, तर हे सगळं आज आपण या अमरावती शहरच्या पेपरच्या विश्लेषणामध्ये पाहणार आहोत। तर चालू करूयात आपण। आजचा आपला पहिला प्रश्न बघूयात काय आहे। बघा, पहिला प्रश्न आहे मेषपात्र म्हणजे काय? मेषपात्र म्हणजे काय? कर्तबगार माणूस, सुंदर माणूस, निरुद्योगी माणूस, बावळट माणूस। तर मेषपात्र या शब्दाचा अर्थ काय आहे? तर मेषपात्र म्हणजे बावळट माणूस किंवा बावळट मनुष्य। अलंकारिक शब्दावर प्रश्न आजकाल जास्त विचारले जातात। हा शब्दसंग्रहांचा पार्ट आहे। शिकवण्याचे कन्सेप्ट क्लिअर करण्याची याच्यात काहीच गरज नाहीये, याच्यात फक्त पाठांतराच्या गोष्टी आहेत आणि लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहेत। तर हे नक्कीच तुम्ही करू शकता। चला पुढचा प्रश्न आहे आपला अचूक शब्द ओळखायचा। अचूक म्हणजे बरोबर शब्द। बरोबर शब्द नक्की कशाच्या बाबतीत? तर हे आपल्याला पर्याय बघितल्यावर लक्षात येते। शुद्ध लेखन नियमाप्रमाणे आशीर्वाद हा शब्द कसा शुद्ध लिहिला जातो हे आपल्याला इथे ओळखायचंय। बघा, 2011-12 पासून हा प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जातोय पोलीस भरतीमध्ये। जिल्हा कुठलाही असू दे, आता सध्या जिल्हा आहे अमरावती शहर, कुठलाही जिल्हा असू दे, पण दरवर्षी या आशीर्वाद शब्दावर प्रश्न फिक्स आहे। का? कारण आपण हा चुकवतो आणि चुकवणारच। कारण आपण कुठे लिहिताना सुद्धा आशीर्वादला श ला पहिलीच वेलांटी देतो। तुम्ही कुठे दुकानांची नावं वाचा, हॉटेलवर नावं वाचा, पत्रिकांवर नावं वाचा, श ला पहिलीच वेलांटी प्रत्येक ठिकाणी दिलेली असते। मग इथंच आपलं चुकतं। शुद्ध शब्द आपला आशीर्वाद श ला दुसरी वेलांटी आहे आणि र चा रफार व वरती आहे। तर हे लक्षात ठेवायचंय। पर्याय तिसराच योग्य। पुढचा प्रश्न आहे आपला जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात। केवल प्रयोगी अव्यय, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय। दोन छोटी वाक्य किंवा दोन शब्द यांना जोडणारा अविकारी शब्द, मग तो आणि व अन आणखी शिवाय नी असेल, पण परी परंतु बाकी सबब असेल, किंवा वा अगर नाही तर की असेल, म्हणून जर तर जो तो असेल, हे अविकारी शब्द काय करतात? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्याचं काम करतात। म्हणजे हे आहेत आपले उभयान्वयी अव्यय। पर्याय चौथा योग्य। नेक्स्ट क्वेश्चन, वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ स्वरूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यास डॅश डॅश असे म्हणतात। पद, शब्द, प्रकृती आणि जोड शब्द। वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ रूपात जो बदल करतो, मूळ रूपात केलेल्या बदलाला आपण काय म्हणणार आहे? चार पर्याय आपल्या समोर आहेत, कुठला पर्याय योग्य? आता बघा, तसं पाहायला गेलं तर शब्दाच्या मूळ रूपात जो बदल होतो ना त्याला सामान्य रूप आपण म्हणतो। हे आपण शिकलोय की नाही? येस। मूळ रूपात बदल कधी होतो? जेव्हा आपण तो शब्द वाक्यामध्ये वापरतो आणि वाक्यामध्ये वापरल्यानंतर त्या शब्दाला जेव्हा आपण प्रत्यय लावतो, प्रत्यय लावल्याच्या आधी ज्या मूळ शब्दामध्ये जो बदल होतो त्याला आपण सामान्य रूप म्हणतो। बरोबर, पण इथं सामान्य रूप पर्याय नाहीये। मग आपल्याला कुठल्या अँगलने विचार करायचा आहे की कुठलाही शब्द वाक्यात वापरल्यानंतर तो काय बनतो? पद बनतो। सेपरेट शब्द बाजूला असेल त्याला आपण शब्द किंवा प्रकृती म्हणणार। प्रकृती वाक्यात वापरल्यावर विकृती बनते। विकृती म्हणजे पद, म्हणजेच शब्द वाक्यात वापरल्यावर पद बनतो। आलं लक्षात? कसं उत्तर पर्यायावरून जायचंय आपल्याला। दोन्हीही उत्तर बरोबर आहेत ही। पर्याय पहिलाच योग्य। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, धातूला विविध प्रत्यय लागून बनणाऱ्या व अपुरी क्रिया दाखविणाऱ्या शब्दांना डॅश डॅश म्हणतात। जोडाक्षर, क्रियापद, क्रिया विशेषण अव्यय, कृदंते। धातू, मूळ धातू म्हणजे ये, जा, उठ, बस, कर, पी, हे धातू आहेत। धातूला प्रत्यय लावून बनणाऱ्या पण क्रिया अपुरी दाखवणाऱ्या। आपण आतापर्यंत काय बघितलंय? धातूला जेव्हा प्रत्यय लागतो तो क्रियापद बनतो, पण
धातूला प्रत्यय लागून सुद्धा तो शब्द क्रियापद बनत नाही, कारण क्रियापदाचं काम काय आहे? वाक्याचा अर्थ पूर्ण करणं. पण हा शब्द दिसतोय क्रियापदासारखा, अर्ध क्रियापद आहे असं म्हटलं तरी चालेल, पण तो वाक्याचा अर्थ पूर्ण नाही करत आहे. मग याला आपण काय म्हणतो? ह्याला आपण धातू साधिते असं म्हणतो. ती वाक्य बनवूयात आपण. ती अभ्यासाला बसत आहे. काय? ती अभ्यासाला बसत आहे. याच्यामध्ये बसत आहे हे क्रियापद आहे, ह्याच्यामध्ये बस हा धातू आहे, पण हा वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीये. वाक्याचा अर्थ पूर्ण करायला मदत आहे शब्द करतोय. हे दोघं एकत्रित संयुक्त क्रियापद बनलं. ह्याला काय म्हणणार आपण? याला धातूला प्रत्यय लागलाय म्हणजे धातू साधित आहे. धातू साधिताच पर्यायी नाव काय आहे? कृदंते आहे. म्हणून पर्याय इथे कुठला योग्य आला? पर्याय चौथाच योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला, एकूण काव्य गुण किती? काव्य गुण किती आहेत असं आपल्याला विचारलंय. 9, 10, 8, 11. किती आहेत काव्य गुण? काव्य गुण आणि रस या दोघांमध्ये फरक आहे. ठीक आहे. काव्य गुण विचारलं तर प्रसाद, ओज, माधुर्य आणि बाकी अजून 7 असे टोटल 10 काव्य गुण आहेत. आणि रस जण विचारले तर रस 9 आहेत. आपल्याला काव्य गुण विचारलं होतं म्हणून 10, म्हणून पर्याय दुसराच आपल्याला योग्य द्यायचा आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली या विधानातील शब्द शक्ती ओळखा. शब्द शक्ती कुठली आहे? लक्षणामूलक शाब्दी व्यंजना, अर्थी व्यंजना, अभिधामूलक शाब्दी व्यंजना, उपादान लक्षणा. आता इथं तुम्ही पाहू शकता, आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली. आता याच्यामध्ये सगळ्या शब्दांचा जसाचा तसा अर्थ घेतलाय, फक्त याचा ऍडिशनल अर्थ घेतलाय. हार हा शब्द 2 अर्थाने आपण वापरतो. पहिला हार म्हणजे गळ्यातील हार, म्हणजे त्याचा पहिला नंबर वगैरे आला असेल म्हणून त्याचा सत्कार झालाय, मग त्याला हार घातलाय, बरोबर, तो हार. आणि हार म्हणजे आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली. हार म्हणजे अपयश, फेल झाला तो. हार म्हणजे अपयश आणि हार म्हणजे गळ्यातील हार. असा एक शब्द 2 वेगवेगळ्या अर्थाने वापरला गेलाय, म्हणून हे काय आहे आपलं? व्यंजना शब्दशक्ती. कुठली व्यंजना शब्दशक्ती? लक्षण म्हटलं तर डायरेक्ट वेगळा अर्थ आहे का? नाहीये. जसा तसा अर्थ बाकी शब्दांचा आहे म्हणून अभिधामूलक, आणि एका शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ आहे म्हणून शाब्दी व्यंजना. पूर्ण फोड करून सांगितली अभिधामूलक शाब्दी व्यंजनाची. समजलीये का? पर्याय तिसरा योग्य. सोपं आहे एकदम. असं नाही की मॅडम आपल्या समोर लाईव्ह नाहीये मग आपल्याला काही कळणार नाही, मॅडमला समजणारच नाही आपल्याला समजलं की नाही. लाईव्ह नाहीये त्याच्यामुळे मला जेवढं खोलवर एक्सप्लेन करता येईल ना तेवढं करतेय, जेणेकरून माझ्या पोरांना कुठलाच डाऊट राहता कामा नये. काय? चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द्वंद्व समास आपल्याला ओळखायचा आहे. द्वंद्व समास जलद, नापसंत, विटीदांडू आणि महर्षी. द्वंद्व समास म्हणजे दिलेली दोन्ही पदे प्रधान, दोन्ही पदे महत्वाची. द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. इतरेतर द्वंद्व समास, याच्यामध्ये विग्रह केल्यावर मध्ये आणि किंवा व अविकारी शब्द वापरतो. दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास, याच्यामध्ये दोन्ही शब्द दोघांच्या मध्ये किंवा हा अविकारी शब्द वापरतो. आणि समाहार द्वंद्व समासामध्ये जास्तीत जास्त आहारातील पदार्थांचा समावेश होतो किंवा 2 शब्द सोडून इतरही किरकोळ कारकोळ गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होतो. हे 3 प्रकार आहेत. याच्यामध्ये जर आपण बघितलं, विटी दांडू हा शब्द कुठला समास आहे तर इतरेतर द्वंद्व समासामध्ये येतो. का बरं इतरेतर द्वंद्व? कारण दोन्ही पदे प्रधान आहेत. विटी असल्यावर दांडूची गरज नाही असं लागत नाही, किंवा दांडू असेल तर विटी नसली तरी चालते असं नाही. विटी दांडू खेळण्यासाठी दोघंही गरजेचे आहेत, म्हणून मध्ये आणि हा अविकारी आपण वापरतो. विटी आणि दांडू म्हणून इतरेतर द्वंद्व समास. पर्याय तिसराच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, उत अधिक ज्वल संधियुक्त शब्द कुठला तयार होतोय तो आपल्याला इथे ओळखायचा आहे. उज्ज्वल, उज्ज्वल, उत्तजल, उज्ज्वल. आता इथे तचा नियम लागू पडतोय. कुठला तचा नियम आहे? तचा नियम काय आहे तर त या व्यंजनापुढे, त या व्यंजनापुढे ज किंवा झ आला तर या त बद्दल ज होतो आणि पुढील वर्णाबरोबर संधी होते.
ठीक आहे ना. म्हणजे इथं एक तर जच्या पुढे ज आला तर ज तयार होणार, जच्या पुढे झ आला तर झ तयार होणार. राईट. मग इथं काय आलेलं आहे, ज आलेला आहे. उत अधिक ज्वल, तचा सुद्धा ज झाला. उज्ज्वल हा संधियुक्त शब्द आपला तयार झाला. व्यंजन संधीचा हा आपला नियम आहे तचा. राईट. पर्याय दुसरा योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रघुने पेढा खाल्ला होता या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. रघुने पेढा खाल्ला होता कुठला काळ आहे? पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, चालू भूतकाळ, वर्तमान काळ. ओळखा. आता फक्त आपल्याला संयुक्त क्रियापदावरून काळ ओळखायचा. एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे, जेव्हा वाक्यात एकच क्रियापद असेल तेव्हा तो कोणता ना कोणता साधा काळ असतो. पण इथं संयुक्त क्रियापद आहे त्याच्यामुळे तो एकतर पूर्ण काळ असेल, अपूर्ण काळ असेल किंवा रीती काळ असेल. मग आता एक ट्रिक हवी ती लिहून घ्या तुम्ही हवं तर. हे आहे सहाय्यक क्रियापद, हे आहे धातू साधित. राईट. बघा, सहाय्यक क्रियापदावरून काळाचा मुख्य प्रकार ओळखावा, धातू साधितावरून काळाचा उपप्रकार ओळखावा. होता म्हणजे भूतकाळ, खाल्ला म्हणजे पूर्ण झालंय खाऊन. खाल्ला होता म्हणजे रघुची पेढा खाण्याची क्रिया भूतकाळात पूर्ण झाली होती म्हणून पूर्ण भूतकाळ. पर्याय दुसराच योग्य. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता स्वर नाही? स्वर किती आहेत आपल्याकडे? 14 स्वर आहेत. बरोबर. अ आ इ ई उ ऊ रू लू ए ऐ आ ओ औ आ. 14 स्वर आहेत. मग याच्यामध्ये कुठला असा आहे की तो स्वर नाहीये? हा, ग. ग हे काय आहे आपलं? मृदू व्यंजन आहे. मृदू व्यंजन कोणाचा प्रकार आहे? स्पर्श व्यंजनाचा प्रकार आहे. तुम्ही स्पर्श व्यंजन सुद्धा म्हणू शकता. स्टेप बाय स्टेप. स्पर्श व्यंजनामध्ये 3 प्रकार आहेत, कठोर, मृदू आणि अनुनासिक. मग त्याच्यामध्ये बघितलं तर मग मृदू व्यंजन आहे. क्लिअर. ज्यांचा थोडाफार बेसिक अभ्यास झाला असेल त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजत असतीलच. राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आपल्याला ओळखायचे. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजेच काय? तिसराच व्यक्ती जो आपल्या समोर अवेलेबल नाहीये त्या व्यक्तीविषयी आपण समोरच्याशी बोलताना त्या तिसऱ्या व्यक्तीच्या नावाऐवजी कुठली सर्वनाम वापरणार? तो असाच आहे, ती अशीच आहे, ते असेच आहेत, त्या अशाच आहेत. तो ती ते त्या वापरणार. म्हणजे इथं काय आले? बरोबर, ती. पर्याय पहिलाच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन, ऋषीने केळी खाल्ली प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. बघा, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, संमतीदर्शक, उद्गारवर्धक, क्रियापद. आता प्रयोगचा प्रकार याच्यात एकच दिलाय. कर्मणी प्रयोगाचा प्रकार आहे तो प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. बघा, आता खाणारा कोण? ऋषी. ऋषी झाला कर्ता, कर्त्याला आहे प्रत्यय. ज्याला प्रत्यय असतो त्याच्याप्रमाणे क्रियापद कधीच बदलत नाही. बरोबर. खाल्ली ती काय? केळी. केळी झालं कर्म, प्रत्यय नाहीये म्हणजे कर्माप्रमाणे क्रियापद बदलेल. बघा बरं बदलून. ऋषीने केळी खाल्ली, ऋषीने केळे खाल्ले, एक वचन केलं. ऋषीने आंबा खाल्ला, लिंग बदललं. कर्माप्रमाणे क्रियापद बदलते म्हणजे हा कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग आहे. प्रकार कुठला आहे? तर कर्त्याला तृतीय विभक्तीचा प्रत्यय म्हणून प्रधान कर्तृक कर्मणी. पर्याय पहिलाच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे 14 नंबरचा आपला अमरावती शहर मधला. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? वर्ण, स्वर, स्वरादी, दीर्घ. तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? वर्ण असे म्हणतो. वर्णामध्येच हे सगळे येतात. स्वर, स्वरादी, दीर्घ स्वर हे सगळं वर्णामध्ये. टोटल वर्ण 52 आहेत आपले, त्याच्यामध्ये हे सगळे येतात. ठीक आहे. पर्याय पहिलाच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? मगाशी मी तुम्हाला तोंडी बोलून दाखवलं, आता लिहून दाखवते. उत्तर द्या, स्पष्टीकरण देते. अ आ इ ई उ ऊ रू लू हे भविष्यात नष्ट होण्याची शक्यता आहे. ए ऐ आ ओ औ आ. बस झाले का? 14 काउंट केले का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आधुनिक वर्णमाला म्हणजे आत्ताची वर्णमाला, याच्यामध्ये किती स्वर आहेत? 14 स्वर आहेत. म्हणून पर्याय दुसरा इथे योग्य. नेक्स्ट 16 नंबरचा प्रश्न आहे आपला. जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाऐवजी येतात, बरं ऐवजी सांगितलंय, बद्दल नाही. ऐवजी आणि बद्दल दोघांमध्ये फरक आहे. ऐवजी शब्द आला तर सर्वनाम,
बद्दल शब्द आला तर विशेषण. नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण. म्हणून इथे पर्याय कुठला योग्य आहे? सर्वनाम. सगळे प्रश्न आतापर्यंत आपण पाहिले, एकही प्रश्न मला असं वाटलं नाही की किचकट आहे, कन्फ्यूज करणारा आहे. नाहीये. त्याचा अभ्यास झाला, बेसिक जरी झाला असेल ना तरी हे प्रश्न सुटतील, एवढे सोपे प्रश्न होते हे अमरावती शहर मधले. बरं, प्रत्येक वर्षी सेम प्रश्न येतील, लेवल सेम येईल असं पण नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन. पुढे तिखट मागे आंबट ही नवीन म्हण होती, बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुकवली बरं का गेल्या वर्षी. पुढे तिखट मागे आंबट या म्हणीचा अर्थ काय होतो? मनात एक असणे आणि दुसरे सांगणे, सर्वत्र सारखाच अप्रिय, वेगवेगळी चव असणे, यापैकी नाही. काय येईल बरोबर? आता मनात एक असणे आणि दुसरे सांगणे असं नाही. पुढे तिखट आहे, मागा आंबट आहे, दोन्ही पण चवी आपल्याला आवडतात का? जास्त नाही, आपल्याला गोड आवडतं. म्हणजे आवडीचा कुठंच नाहीये, इकडे तिखट आहे तिकडे आंबट आहे, म्हणजे सगळीकडे तो नावडताच आहे. म्हणजे सर्वत्र सारखाच अप्रिय. पर्याय दुसरा योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. कानामागे टाकणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कुठला अर्थ होत नाही? कानामागे टाकणे, झिडकारणे, दुर्लक्ष करणे, कानाच्या मागे टाकून देणे, या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देणे. कानामागे टाकणं म्हणजे त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. कानामागे टाकली ती गोष्ट म्हणजे एका कानाने ऐकली दुसऱ्या कानाने सोडून दिली, म्हणजे लक्षच दिलं नाहीये, म्हणजे ती गोष्ट आपण झिडकारली. थोडक्यात तीनही येतात, फक्त कानाच्या मागे टाकून देणे ही येत नाही. कारण एक ट्रिक लक्षात ठेवायची, वाक्प्रचार असू दे किंवा म्हणी असू दे, आपण शब्दशः अर्थ कधीही घेत नाही. शब्दशः अर्थ आपल्याला नाहीच घ्यायचंय म्हण आणि वाक्प्रचारामध्ये. म्हणीमध्ये किंवा वाक्प्रचारामध्ये जो शब्द असेल तो शब्द जर पर्यायामध्ये आला तर तो पर्याय कधीच बरोबर नसतो, हे लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. पुढचा 19 नंबरचा प्रश्न आहे. आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही, हे वाक्य काय करायचंय? प्रश्नार्थी आपल्याला करायचं आहे. प्रश्नार्थी वाक्य करायचंय म्हणजे वाक्य रूपांतर आपल्याला करायचंय. वाक्याचा अर्थ चेंज नाही झाला पाहिजे. विधानार्थी वाक्याचा प्रश्नार्थी करायचंय. मुळीच विसरणार नाही म्हणजे कसे विसरू? विसरूच शकत नाही. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? पर्याय दुसरा. इथं बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतात, तर नीट कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे. जगत जननी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? जगत जननी हा शब्द कसा तयार झाला हे आपल्याला विचारले, तर इथं कुठला नियम आहे? मगाशी मला वाटतं आपण नियम बघितलाय हा वाला. त या व्यंजनापुढे ज किंवा ज आला, उज्ज्वल शब्द. बघा, एकाच नियमावर एकाच जिल्ह्यामध्ये एकाच वर्षी 2-2 प्रश्न आलेत. तच्या पुढे ज किंवा झ आला, तचा ज होणार, पुढील वर्णाबरोबर संधी होणार. जगत अधिक जननी, जगत जननी. तचा ज झाला, ज मध्ये हा ज मिक्स झाला. ऑप्शन थर्ड इज राईट. अवर नेक्स्ट क्वेश्चन शब्दसिद्धीवर आहे. अर्ज हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे? अर्ज कानडी, फारसी, अरबी, हिंदी. अर्ज शब्द कुठल्या भाषेतून मराठीत घेतला? आता शब्दसिद्धी बरेच विद्यार्थी स्किप करतात, पण माझं नेहमी सांगणं राहतं मुलांना की स्किप कधीही करू नका. भले तुम्हाला अवघड वाटते, पाठांतर होत नाहीये, लक्षात राहत नाहीये, पण निदान पीवायक्यू जे आहेत ना, पीवायक्यू मध्ये जे शब्दसिद्धीचे प्रश्न विचारलेत तेवढेच प्रश्न करा तुम्ही. एक्स्ट्रा वाचन ठेवा, पण हे प्रश्न फिक्स तोंडपाठच करा, कारण याच्यातलेच बरेच प्रश्न परत रिपीट होतात. तर कुठला पर्याय बरोबर आहे? अर्ज हा शब्द अरबी भाषेतून मराठीत घेण्यात आलेला आहे. पर्याय तिसराच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे. ये रे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. म्हणजे आ बैल मुझे मार. काय? स्वतःहून स्वतःवर परिस्थिती ओढावून घेणं. ये रे कुत्र्या खा माझा पाय म्हणजेच काय? आपणहून एखादं संकट आपल्यावर ओढावून घेणं, स्वतःहूनच. पर्याय दुसरा योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे. दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा शब्द आहे गरुड. सोपे प्रश्न होते हा एकदमच. गरुड हा शब्द अहि, वैनतेय, विहंग आणि रिपू. आता अहि हा साप शब्दाचा समानार्थी शब्द आहे. विहंग हा पक्षी शब्दाचा समानार्थी शब्द आहे. रिपू हा शत्रू शब्दाचा समानार्थी शब्द आहे. मग उरला वैनतेय.
वैनतेय हा शब्द गरुड शब्दाला समानार्थी आहे. बरेच विद्यार्थी अहि आणि रिपू आपलं बऱ्याच वेळा झालंय, वैनतेय विहंग जास्त झाला नाही त्याच्यामुळे ह्या दोघांमध्ये कन्फ्युज होणार आणि होतात. तर लक्षात ठेवा, विहंग हा पक्षीचा समानार्थी आहे, वैनतेय हा गरुडचा समानार्थी आहे. पर्याय दुसरा योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? नटसम्राट कादंबरी, ग्रंथ, कविता, पुस्तके, त्यांचे लेखक, लेखकांची टोपण नावं, याच्यावर आजकाल ट्रेंडच आहे असं म्हटलं तरी चालेल. जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात आहेत. शब्दसंग्रहामध्ये जर बघितलं, म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी तर आहेच, पण कादंबरी, त्यांचे लेखक यांच्यावर सुद्धा आजकाल प्रश्न खूप सारे विचारूनच झालेले आहेत. तर नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कुसुमाग्रज, ज्यांचा जन्म 27 फेब्रुवारी आपला मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. असेच आपले कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर, म्हणजेच शॉर्ट फॉर्म वि वा शिरवाडकर हे आहेत. पर्याय चौथाच योग्य. तर हे होते आपले अमरावती शहर मधले प्रश्न. 24 प्रश्न विचारले होते यावेळेस. 25 पुढे विचारले जाऊ शकतात, 22 विचारले जाऊ शकतात. पेपर पॅटर्न फिक्स नसतो, तसा पेपर पॅटर्न 25चा आहे. पण काय सांगावं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक वेळी नाही फॉलो केला जात. आपलं काम आहे प्रत्येक विषयाचा इक्वली अभ्यास करणं, हे मी नेहमी तुम्हाला सांगत आली आहे. ठीक आहे, तर आज इथेच थांबूया. आय होप सगळ्यांना व्यवस्थित सगळे प्रश्न समजलेले असतीलच. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा एखादा जिल्हा घेऊन. थँक्यू, बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.